हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल मिट्टूस फूडमध्ये तुम्हा सगळ्यांचं अजून एकदा स्वागत. तर आज आपण विदर्भामध्ये खाणारी, ते म्हणजे गावाकडे खाणारी सगळ्यात प्रसिद्ध भाजी जी उन्हाळ्यातच बनते, तर त्याला म्हणतात लवट, कोणी पाण्यातले गोळेसुद्धा म्हणतात. तर आता त्याला कसं बनवायचं मी तुम्हाला सांगते. तर तुरीची डाळ घ्यायची, त्याला 3 ते 4 तास छान भिजत ठेवायची. त्याच्यानंतर त्याला बारीक करून घ्यायचं आणि वाट्यावर जर वाटलं तर खूप छान होते. पण माझ्याकडे इथे नाही आहे म्हणून मी मिक्सरमध्ये केलं. म्हणजे त्यामध्ये मस्त बेसिक मसाले टाकले, कांदा टाकला आणि कढीपत्ता टाकला आणि थोडं कोथिंबीर टाकलं. छान त्याला मळून घेतलं आणि दाखवल्याप्रमाणे गोळे बनवून टाकले आणि मग गोळे बनवून ठेवले. आणि त्यानंतर आपण आत्ता ग्रेव्हीची तयारी करूया. खूप टेस्टी वाटते, एकदा प्लीज ट्राय करा. ऑइल घ्यायचं, बेसिक आपलं जिरं मोहरी, त्यानंतर कढीपत्ता, कांदा, टोमॅटोची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट टाकायची, कांदा कापून टाकायचा आणि अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचा परत. आणि आपले जे पण घरी बेसिक मसाले आपण यूज करतो ते आणि सॉल्ट वगैरे टाकून छान पकू द्यायचं. आणि तुम्हाला ग्रेव्ही किती पाहिजे, आणि याची ग्रेव्ही ना थिक नाही राहत, पातळच राहत, तेव्हाच खायला खूप टेस्टी वाटते. तर मी 1 ग्लास पाणी टाकलेलं होतं, तर म्हणजे 2 ते 3 कप, आणि त्याला छान बॉईल येऊ द्यायचं. जसं बॉईल झालं त्यानंतर ते गोळे जे बनवले आपण म्हणजेच लवट, ते टाकायचं आणि छान मंद आचेवर 15 ते 20 मिनटं तरी पकू द्यायचं. खूप टेस्टी लागतात, एकदा नक्की प्लीज ट्राय करा. आणि गरम भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खूप खूप टेस्टी. जेवढी मी तारीफ करते ना तेवढीच छान वाटते. तर एकदा नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करा प्लीज. आणि मला सपोर्टची गरज आहे न्यूज रेसिपीसाठी, तर प्लीज सपोर्ट पण करा. आणि कसा वाटला व्हिडिओ तो कमेंट्समध्ये सांगा. बाय.